महिला मंडळ पुरुष मंडळ आरतीसाठी सरणे जागेवरती उभे राहा. तोडका मोडका होईना चांगला मृदंग वाजवतो. नाही ते जमलं तर चांगल्या कविता सुद्धा त्या ठिकाणी मी रचू शकतो, चांगले गीतही रचू शकतो. खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणले फिल्म इंडस्ट्रीमध्ये एखादा चित्रपट तयार करायचा, तोही करू शकतो. काय अवघड नाही बारा, तो डाव्या हाताचा मुळे आहे नाही का. पण आपलं तेवढं पाप नाही, तेही करू शकतो. आणि नाही ते जमलं दरबारही भरू शकतो. आणि नाही हे सगळं जमलं मी फुगी ऐकू शकतो. पण तेवढी काय वाईट परिस्थिती नाही का. नाही का केसावर फुगे सगळी तयारी महाराज नाही का, की आपलं पोटा पाण्याची व्यवस्था अगोदर करून ठेवलेली बरी नाही का. पण बघा खऱ्या अर्थानं मग आता या मंगळ नाव हा मंगळ नावाचा ग्रह आहे. मग एखाद्याच्या व्यापारामध्ये अडचण निर्माण होते, एखाद्याच्या जीवनामध्ये विवाह करत अडचण येते. मग त्याला काय करावं लागतं, त्याला अमळनेरला जावं लागतं. आणि मंगळ ग्रहाचा
अभिषेक करावा लागतो. पण ज्याच्या जीवनामध्ये अमळनेरला जाणं शक्य नाही आणि मंगळ ग्रह त्याच्या कुडीमध्ये, त्याच्याकरता शिवमहापुराणामध्ये सगळ्यात सोपा पर्याय काय करायचं. मंगळ ग्रह जर आपल्या कुडीमध्ये असेल तर हा भूमिपुत्र आहे, पण हा भगवान शिवजीच्या डोळ्यातून प्रगट झाला. भगवान शिवजीचा पुत्र असल्यामुळं आपण त्याच्याकरता मंगळवारी येणारा प्रदोष, अर्थात ज्याला भौम प्रदोष म्हणतो, ते भौम प्रदोषाचं व्रत करा. किती खडतर मंगळ ग्रह असेल तरी आपल्या कुडीतून निघून जातो, शुभफळ आपल्या जीवनामध्ये देतो. म्हणून खऱ्या अर्थानं त्याच्याकरता आपल्या जीवनामध्ये आपण भौम प्रदोष त्या ठिकाणी करा. आणि विशेष म्हणजे बघा, प्रत्येक कथा आपण पाहिलं, भगवान शिवजीचा सती मातेचा विवाह रविवारी झाला, आपल्याकडे रविवारीच लागला. आणि मंगळ ग्रह त्याचा वार मंगळ आहे आणि आज दिवस सुद्धा मंगळवार आहे, नाही का. हे सगळं कसं जुळून येतं. उद्याच्या दिवशी आमच्या सोपान बाबांचं पुण्यस्मरणाची कथा पूर्ण होते आणि खऱ्या अर्थानं सोपान काकांचा समाधी सोहळा सुद्धा येतोय. हे सगळे योग आपल्या जीवनामध्ये ऋषी महाराज गाधा सावली सुरतिया होतो पे बासुरिया, सावली सुरतिया होतो पे बासुरिया, लट खुगना देवा बड़ा प्यारा लागे ऋषि महाराज गाथा, बड़ा प्यारा लागे ऋषि महाराज गाथा, ऋषि महाराज गाथा, बड़ा प्यारा लागे ऋषि महाराज गाथा, बड़ा प्यारा लागे ऋषि महाराज का दरबार, बड़ा प्यारा लागे ऋषि महाराज का दरबार, बड़ा प्यारा लागे ऋषि महाराज का दरबार, बड़ा प्यारा लागे ऋषि महाराज का दरबार। सावली सुरतिया होतो पे बासुरिया, सावली सुरतिया होतो पे बासुरिया, बड़ा प्यारा लागे, बड़ा प्यारा लागे ऋषि महाराज का दरबार, बड़ा प्यारा लागे ऋषि महाराज का दरबार। सावली सुरतिया होतो पे बासुरिया, सावली सुरतिया होतो पे बासुरिया, लट खुगना देवा, बड़ा प्यारा लागे, बड़ा प्यारा, बड़ा प्यारा लागे ऋषि महाराज दरबार, बड़ा प्यारा लागे ऋषि महाराज का दरबार, बड़ा प्यारा लागे ऋषि महाराज का दरबार। बाबांकरता टाळी वाजवा. म्हणजे आम्ही लोक जर सांगत असलो तर मग आम्ही उपाशी मरतीच नाही बाबा, नाही का. फक्त अमोल महाराजांनी मला साथ दिली पाहिजे. लगेच दरबारावरती गीत तयार झालं म्हणजे आम्हाला दरबार भरवण्याकरता पेशंट या म्हणण्याची गरज नाही. हे गीत व्हॉट्सअपला टाकलं अमोल बाबाचा का ऋषी बाबाचा दरबार भरला, लोकांना कळेल, नाही का. एकदा पुन्हा एकदा बाबांकरता जोरदार खाली झाली पाहिजे. हे सहज निघत नाही महाराज, याला सुद्धा साधन असावे लागते आणि याला सरस्वती मातेचा वास जिभेवरती असावा लागतो. याच्याकरता किती त्याग आहे हे फक्त त्यांना माहिती आहे महाराज. हे जावे त्याच्या वंशात योगाकडे असो. पुढं प्रसंग आपल्या कथा हा चालू होता का मंगळ नावाच्या ग्रहाची दशा दूर होण्याकरता आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपण भूमप्रदोषाचं व्रत करा. आपल्या जीवनामध्ये ती ग्रह दशा दूर होते. नारदांनी मध्येच प्रश्न विचारला का हो बरं मंगळाची निर्मिती झाली, तुम्ही म्हणता कैलास पर्वतावरती भगवान शिवजीने आराधना केली, म्हणून तर भगवान शिवजी तदनंतर काय केलं आणि नंतर आता सती मातेनं देहत्याग केला, पण ती पर्वताच्या उदरी कशी प्रगट झाली आणि पर्वताच्या
त्यांच्या उदरी कशी प्रगट झाली, प्रगट झाल्यानंतर भगवान शिवजीशी त्यांची भेट कुठं झाली, ती भेट झाल्यानंतर भगवान शिवजीनं तिच्या बरोबर परत त्या ठिकाणी कसा विवाह केला आणि का केला, असे अनंत प्रश्न त्या ठिकाणी नारदांनी विचारलेले आहे. आणि त्याला उत्तर देताना ब्रह्मदेवाच्या वाणीला बहर आला आणि ब्रह्मदेव म्हणता, नारदा ऐका, आता त्या मंगळाची निर्मिती झाल्यानंतर भगवान शिवजी कैलास पर्वत सोडतात आणि ज्या ठिकाणाला गंगा मैयाचं प्रागट्य झालं त्या ठिकाणाचं नाव आहे गंगोत्री. अशा ठिकाणाला त्या ठिकाणी भगवान शिवजी ध्यान करता जातात आणि तिथं समाधी करता गेल्यानंतर हे ज्या वेळेला पर्वत राजाच्या जीवनामध्ये हिमालय नावाचा पर्वत आहे, त्याच्या जीवनामध्ये त्याला माहिती पडणारे भगवान शिवजी आपल्याकडे आलेले आणि आपल्या जवळ आपल्या कुशीत बसून त्या ठिकाणी ध्यान करणारे, तेवढ्याला तो पर्वत येतोय, भगवान शिवजीचे पाय धरतोय, बोला भोलेनाथ बाबा मी तुमची कुठलीही सेवा करू. तेवढ्याला सांगितलं, माझी कुठलीच सेवा नका, पण माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं मी ज्या वेळेला साधना करत असेल, या साधनामध्ये अडथळा येण्याकरता इथं कोणालाही त्या ठिकाणी येऊ देऊ नका. ते पर्वतराजानं मान्य केलेलं आहे. पर्वतराजाच्या त्या ठिकाणी मेनके सोबत विवाह झालाय. विवाह झाल्यानं त्यानंतर तीच सती माता जी आहे ती त्या मेनकेच्या उदरी अर्थात पर्वत राजाच्या उदरी प्रगट झालेली आहे आणि ती पर्वताच्या उदरी प्रगट झाली म्हणून तिला नाव पडलं पार्वती. पार्वती माता की जय, शिव महापुराण की जय. आणि अशी असणारी पार्वती माता, आता आपल्याला सगळ्यांना माहिती ही कथा आपल्याला सोडावं लागणार आहे. याचं कारण उद्याच्या दिवशी फक्त 12 ज्योतिर्लिंगाची कथा आपल्याला बघायची आणि आज बरंच तसं तर आज फक्त पशुपतीनाथांची कथा, त्यांचं पूजन आणि आपल्या जीवनामध्ये त्रिपुरेश्वराचा वध आपल्याला बघायचा होता. पण आपली कथा पूर्ण न झाल्यामुळं कालपर्यंत आपण लिंकवर त्या ठिकाणी कथा बघत आलो. आज काही कथा धरून, काही सोडून, काही धरून आणि पुढे जाऊन आपल्याला त्रिपुरासुराचा वध करायचा आहे आणि त्याला जर आज नाही मारलं तर तो उद्या मारायला बसला. त्याच्यामुळे आज त्याला मारावं लागल म्हणजे लागलच. कोणत्याही परिस्थितीत मारावं लागल म्हणजे लागल. तुम्ही जरी कॅशेटून अशाच येईल असल्या जेवेल नसल्या तरी बिगर जेवणाचा काय ना मारावं लागल म्हणजे लागल, नाही का? बघा, आणि म्हणून काही कथा ज्या तुमच्या परिचित आहे त्यांना सांगता आपल्याला पुढे जायचं आहे. आणि आपल्याला ह्या कथा माहिती आहे कोणत्या, का पार्वती मातेनं भगवान शिवजीच्या प्राप्तीकरता आराधना केली. ऋषीमुनी कशी परीक्षा बघण्याकरता जाता, नारद महर्षी कशी परीक्षा बघण्याकरता जाता, पण त्या आराधनेनंतरच भगवान शिवजीची पार्वती मातेची भेट आहे असं नाही. मग ज्या वेळेला गंगोत्री नावाच्या ठिकाणाला भगवान शिवजी तपाला बसले त्या वेळेला पार्वती माता लहान आहे आणि पर्वतराज रोज सेवा करण्याकरता यायचा. त्या वेळेला पार्वती मातेला आपल्या कन्येला सोबत घेऊन यायचा. बापाचं प्रेम असतं कन्येवरती, मुलीवरती प्रेम असतं, बरोबर आहे का? आणि म्हणून त्या मुलीला त्या ठिकाणी सोबत घेऊन यायचा आणि मुलीला सोबत आणल्यानंतर म्हणायचं, भगवान शिवजी बोला तुमची काय सेवा करू. त्यांना नमस्कार. त्यावेळेला भगवान शिवजीनं पार्वती मातेला पाहिलं का त्यांच्या सौंदर्याकडं भगवान शिवजी एकटं बघत राहायचे आणि स्वतःच्या ध्यानाला त्या ठिकाणी विसरून जायचे. आणि ते ध्यानाला विसरून गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये फक्त एकटं पार्वती मातेकडे बघायचे. कारण ते काही सामान्य नव्हते ना, जगत जननी आहे जिनं थोडस सौंदर्य आपल्याला तुम्हाला मला दिलं, या जगाला दिलं, तर जग इतकं सुंदर दिसतंय तर मला सांगा ते किती सुंदर असेल. जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा. जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा, हो 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 कितना सुंदर होगा. राम तुम्हारा तारनहारा, राम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा, हो कितना
शरीर की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, शरीर की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहार, कितना लागे प्यारा, कितना भोले शाम, कितना लागे प्यारा। दीवाने सुंदर आंखों वाला, पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर भोले बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर भोले बिहारी, कितना लागे प्यारा। तीन बाण के धारी, तीन बाण चला होना, मुश्किल में दास तेरा बदल दिया होना। हारे के सहारे मेरे हारे के सहारे, तीन बाण के धारी, तीन बाण चला होना, मुश्किल में दास तेरा बदल दिया होना। तीन बाण के धारी, तीनों बाण चला होना, मुश्किल में दास तेरा बदल दिया होना। हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे हार हरा होना। तीन बाण के धारी, तीनों बाण चला होना, मुश्किल में दास तेरा बदल दिया होना। म्हटल्यानंतर किती पैसे लागले असते, पण फुकटनीला अमोल महाराजांना त्यांना पैसे नाही पण निदान टाळी वाजवा त्यांच्याकडे का. आता हे खाटू श्याम जे कोण आहे याच्यावरती सुद्धा 7 दिवस कथा होईल, पण आपल्याला ते बघायचं नाही. बाकी जाता जाता केला इशारा, बाकी काही नाही असं बघू. कारण खाटू श्याम आपल्याला म्हसोबा महाराज
सांगा, खाटू श्याम सांगा, कोणी सांगा, 7 दिवस सहज असे निघून जातील. आणि त्यात असे गायक असले होते काय लागतं महाराज, नाही का? बघा, खऱ्या अर्थानं त्यांचं सौंदर्य जर पाहिलं का, आदिमय शक्ती असल्या कारणानं भगवान शिवजीच्या मनात काम उत्पन्न व्हायचा. आणि भगवान शिवजीनं म्हणावं, एक काम करा, माझी जर काही सेवा करायची असेल तर उद्यापासून तुमच्या या मुलीला इथं घेऊन यायचं नाही. पर्वतराज विचारतोय, का हो, माझ्या मुलीचं काही चुकलं का? नाही हो, नाही, माझ्या मुलीचं काही चुकलं असेल तर तिचा अपराध पोटामध्ये घ्या, मला सांगा. लहान लेकरू आहे, त्याला काही कळत नाही. तेवढ्याला त्या ठिकाणी भगवान शिवजी म्हणतात, हे पर्वतराजा, तिचे काही चूक नाही रे, पण तिचं सौंदर्य पाहिलं कमी, माझं ध्यान विसरून जातो, माझं तप विसरून जातो आणि फक्त तिचं सौंदर्य अवलोकन करतो. मला सांगा, भगवान शिवजीच्या सौंदर्यानं सगळ्या जगाला वेड लावलं, पण त्या भगवान शिवजीला सुद्धा एक सौंदर्य वेड लावणार होतं. त्या सौंदर्याचं नाव आहे पार्वती माता, सती माता. वेड लावलं भगवान शिवजीला, सगळ्या जगाला, गोपिकांना वेड लावलं भगवान कृष्ण परमात्म्याच्या सौंदर्यानं. पण एका राधाराणीच्या सौंदर्यानं कृष्ण परमात्म्याला पागल करून टाकलं होतं. म्हणून खऱ्या अर्थानं हिला उद्यापासून त्या ठिकाणी घेऊन येऊ नको. ती आठ त्या ठिकाणी मान्य केली. बराच प्रसंग त्या ठिकाणी घडतोय आहे. बराच कालावधी त्या ठिकाणी भगवान शिवजी त्या ठिकाणाला, गंगोत्री या ठिकाणाला तपश्चर्या करता. मध्येच नारदांनी प्रश्न विचारला, का हो, मग तिथं ती तप करत असताना काम तिथं का गेला, काम कसा जळून भस्म झाला? तवळाला सांगितलं, ब्रह्मदेव म्हणताय, एक तारकासुराचा नावाचा एक राक्षस आहे, तो देवादिकांना त्रास द्यायला लागला होता. आणि तो देवादिकांना त्रास देत असल्या कारणानं खऱ्या अर्थानं त्याचा मृत्यू हा कार्तिक स्वामीच्या हातानं असल्या कारणानं भगवान शिवजीच्या पुत्राच्या हातानं असल्या कारणानं भगवान शिवजीला पार्वती मातेबरोबर विवाह करावा लागला. कोण आहे हा तारकासूर, का देवांना त्रास देत होता? त्यावेळेला ब्रह्मदेव नारदांना कथा सांगता. काय झालं माहितीये का? ब्रह्मदेव म्हणता, नारदा, माझा पुत्र आहे, त्याचं नाव आहे मरीष, आणि मरीषाचा पुत्र आहे, त्याचं नाव कश्यप. या कश्यपाला दक्षानं आपल्या 13 मुली त्या ठिकाणी दिल्या होत्या. एकाच बापानं 13 मुलीच लग्न एकाच जाऊन संग लावून दिलं होतं. पहा, 13 कन्या दक्षानं त्या ठिकाणी कश्यप नावाच्या ऋषींना दिले. हे कश्यप ब्रह्मदेवाचा पुत्र, त्याचं नाव मरीष, आणि मरीषाचा पुत्र आहे ते कश्यप. ते कश्यप नावाचे ऋषी, त्यांना 13 कन्या दक्षानं दिल्या. पैकी एकीचं नाव त्या ठिकाणी दिती आहे. आणि या दितीच्या जीवनामध्ये तिच्या उदरी हिरण्य कश्यप आणि हिरण्यक्ष त्या ठिकाणी तिच्या उदरी जन्माला येतात. त्याचंही कारण असं आहे, प्रसंग असा निर्माण झाला, अवेळी दितीनं शृंगार केला आणि अवेळी काम सुखाची अभिलाषा आपल्या पतीकडे केली, ज्याला आपण संसांची वेळ म्हणतो. त्या वेळामध्ये, संसांच्या वेळेमध्ये ती लक्ष्मी येण्याची, भगवान शिवजीच्या येण्याची, फिरण्याची वेळ आहे. म्हणून त्या कालावधीमध्ये घराचा दरवाजा बंद ठेवू नये, त्या कालावधीमध्ये काम सुखाची अभिलाषा करू नये, त्या कालावधीमध्ये ज्ञानार्जन करू नये, त्या कालावधीमध्ये कुठला स्वाध्याय करू नये, त्या कालावधीमध्ये केलेला अभ्यास हा कधीच फलद्रूप होत नाही. नाही काय? नाही तर काही काही दिवसभर झोपाकाठी त्यांचं चला चालले रोगातल्या वेळी, नाही का? पण त्या कालावधीमध्ये कधीच अभ्यास करू नये, तो फलद्रूप, ती साधना सुद्धा त्या कालावधीमध्ये होता होईल तेवढं भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे, होता होईल तेवढा. आणि म्हणून त्या माध्यमातून दिती त्या ठिकाणी शृंगार करते आणि पतीकडे जाते. अशा प्रश्न म्हणावं, ही वेळ अयोग्य आहे, पण श्री हट्ट, बाल हट्ट, योगी हट्ट सगळ्यांना माहिती आहे. श्री हट्टाला बळी पडले, काम सुख दोघांनी उपभोगलं, आणि काम सुख उपभोगल्यानंतर कश्यप ऋषीला पश्चाताप झाला. आपल्या हातानं हे कुठलं कृत्य त्या ठिकाणी घडून गेलेलं आहे, आणि हे कृत्य घडल्यानंतर दितीचा राग आला. हा दिती, पत्नी फक्त आपल्या जीवनामध्ये काही इंद्रियाच्या दमना करता नसते, तर पत्नी आपल्या जीवनामध्ये इंद्रिय वाम मार्गाला जाऊ नये, आपल्या जीवनामध्ये पतीला सत्मार्गाला कसं लावावं याकरता सुद्धा त्या ठिकाणी पत्नी असते. पण आज अवेळी कशाकडून त्या ठिकाणी वाईट कृत्य तू घडून घेतलंय,
गीता. मग त्या हिरण्याक्षाला आणि हिरण्यकश्यपूला मारण्याकरता देवानं 2 अवतार घेतले. हिरण्याक्षाला मारण्याकरता त्या ठिकाणी वराह अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपूला मारण्याकरता नरसिंह अवतार घेतला. म्हणून म्हणताना चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी. विचार करते. माझ्या मुलांना त्या ठिकाणी मारलं म्हणून दितीनं परत त्या ठिकाणी दितीशी गर्भधारणा झाली. आणि ज्या वेळेला ही हिरण्यकश्यपू हिरण्याक्षप जास्त कालावधी दितीनं उदरामध्ये ठेवले, त्याचा परिणाम सूर्य चंद्र क्षीण झाले होते, सगळीकडे अंधार पडायला लागला होता. आणि म्हणून आताही परत दिती माता गरोदर अवस्थेमध्ये आहे. म्हणून आता सुद्धा परत सृष्टीवरती ते संकट येऊ नये म्हणून इंद्रदेव विचार करतायत, हे सृष्टीचा कारभार सुरळीत चालू राहावा, अन्यथा दितीच्या उदरामध्ये जे गर्भ वाढताय याला पुन्हा जर अंधार पडला, पुन्हा जर विजांचा कडकडाट, पुन्हा जर धैकाप त्या ठिकाणी व्हायला लागला, निसर्गाची शिन्न जर बदलून जायला लागली तर काय करायचं. म्हणून इंद्रदेवानं दितीचं लक्ष नाही हे बघून तिच्या उदरामध्ये सूक्ष्म रूपानं त्या ठिकाणी प्रवेश केला. आणि इंद्राचा आयुध अस्त्र आहे, त्याचं नाव वज्र आहे. त्या वज्रानं दितीच्या गर्भाचे 49 त्या ठिकाणी तुकडे केलेले आहे. आणि इंद्रदेव 49 तुकडे करून त्या ठिकाणी बाहेर आलेले आहे. पण दिती मातेच्या तपाचं सामर्थ्य इतकं होतं का 49 तुकडे करून सुद्धा त्याला काही होत नाही. आणि ते 49 तुकड्यापासून एका गर्भाचे 49 तुकडे केले. आणि त्या 49 तुकड्यापासून दिती मातेच्या उदरामधून 49 बालक निर्माण झाले. ते 49 बालक म्हणजे 49 मरुदगण आहे. आणि त्या मरुदगणाचं प्रागट्य झालं. पण मरुदगणांचं प्रागट्य त्या ठिकाणी झाल्यानंतर त्या मरुदगणांच्या जीवनामध्ये त्या मरुदगणांनी त्या ठिकाणी काय केलं, आपला भाऊ इंद्र आपला भाऊ आहे, कारण आपण आणि तो सोबतच त्या ठिकाणी आईच्या उदरामध्ये होतो. म्हणून इंद्रासोबत जसं प्रागट्य झालं, जसं जन्म झाला, दोघांचाही जन्म अर्थात त्या मरुदगणांचा जन्म झाल्याबरोबर मरुदगण आपला भाऊ समजून इंद्रासोबत स्वर्ग लोकाला त्या ठिकाणी जातात. आणि स्वर्ग लोकाला त्या ठिकाणी बराच कालावधी राहतात. आता बराच कालावधी राहिल्यानंतर पुढे प्रसंग असा निर्माण होतो. दिती माता एक दिवस त्या ठिकाणी कश्यप ऋषींकडे त्या ठिकाणी जाते. आणि कश्यप ऋषींकडे गेल्यानंतर ती म्हणते का हो, माझ्या जीवनात पहिले मुलं झाले, त्यांना त्या
ठिकाणी देवांनी मारलं. आता ते मरुदगणांचं प्रागट्य झालं. इंद्र लोकामध्ये, देव लोकामध्ये निघून गेले. मला कोणीतरी एखादा मुलगा असावा, त्याकरता मी काय करू म्हटल्यानंतर त्यावेळेला कश्यप ऋषीनं सांगितलं, तू भगवान शिवजीची आराधना कर, तुला भगवान शिवजी चांगला त्या ठिकाणी मुलगा देतील. तिनं बऱ्याच कालावधी भगवान शिवजीची त्या ठिकाणी आराधना केली. एकाग्र अंतःकरणानं त्या ठिकाणी ती भगवान शिवजीची आराधना करते. आणि बराच कालावधी आराधना केल्यानंतर शिवजी त्या ठिकाणी प्रसन्न झाले. आणि ते प्रसन्न झाल्यानंतर कालांतरानं भगवान शिवजी तिला विचारताय, का ग तू का माझी आराधना केली दिदी? मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे मागून घे, तू कुठलाही वर दिदी आज जर मागत असेल माझ्याकडे तर मी तुझ्या तुपाच्या सयासना आता त्या ठिकाणी प्रसन्न झालेला आहे. दिदी मातेनं बराच कालावधी त्या ठिकाणी तप केलेला आहे आणि त्या तपाच्या प्रभावानं माझे भगवान शिवजी प्रसन्न होऊन म्हणताय, दिदी तुला ऐश्वर पाहिजे, तुला देव लोकांचं राज्य मागितलं तर तुला मी देव लोकांचं राज्य त्या ठिकाणी देऊन टाकेन. इंद्र पदाचं अधिपत्य सुद्धा खरे. दिदी बोल तुला काय पाहिजे? त्यावेळेला दिदी मातेनं सांगितलं, किंवा मला दुसरं तिसरं काहीच नको, पण खऱ्या अर्थानं इंद्रानं माझ्या मुलांना त्या ठिकाणी मारलेला आहे. इंद्राचा बदला घेणारा त्याच्या आयुधासारखा मुलगा त्या ठिकाणी मला भगवान परमात्म्यानं तिला आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद दिल्यानंतर कालांतरानं भगवान परमात्म्याच्या आशीर्वादानं, शिवजीच्या आशीर्वादानं कालांतरानं तिला एक मुलगा झाला. याला नाव काय द्यायचं तिनं सांगितलं होतं. इंद्रानं त्याच्या वजनानं माझ्या मुलांना त्या ठिकाणी मारलेलं आहे, म्हणून त्याच्या आसनासारखा कठीण मुलगा त्याच्या आसनापेक्षा सुद्धा श्रेष्ठ मुलगा झाला पाहिजे. म्हणून इंद्राच्या वज्रापेक्षा सुद्धा कठीण मुलगा, इंद्राच्या वज्रापेक्षा सुद्धा बलवान मुलगा झाला दिदीला. आणि त्याचं नाव ठेवलं वज्रांग. वज्रांग नावाचा मुलगा त्या ठिकाणी तिला झालेला आहे. आणि कालांतरानं हळूहळू तो त्या ठिकाणी मोठा झाला. आणि हा वज्रांग मोठा झाल्यानंतर याचा विवाह त्या ठिकाणी केलाय. त्याच्या पत्नीचं नाव आहे वरंगा. आणि त्या वरंगेसोबत त्या ठिकाणी विवाह झाल्यानंतर कालांतरानं म्हणजे ब्रह्मदेवाचे पुत्र आहे मरीष, मरीषाचे पुत्र आहे कश्यप, आणि कश्यपाचे पुत्र आहे अर्थात दिती मातेचे पुत्र आहे वज्रांग. आणि वज्रांगानं कालांतरानं ज्या वेळेला तपश्चर्या केली, तप केल्यानंतर वरंगेसोबत विवाह झाल्यानंतर कालांतरानं त्या ठिकाणी त्यांना एक मुलगा झाला. तो इतका बलवान होता, इतका बलवान, इतका बलाढ्य, दैदिप्यमान, अजानबाहू त्याच्या जीवनामध्ये बलदंड त्या ठिकाणी शरीर आहे. मग याला नाव त्या ठिकाणी काय द्यायचं? मग कश्यप ऋषीनं त्या ठिकाणी त्याला नाव दिलं तारक. तो तारक म्हणजेच तारकासुर आहे. पण या तारकासुराच्या जीवनामध्ये या तारकासुराला माहिती होतं आपल्या आईच्या जीवनामध्ये किती त्रास झाला, आपल्या बाबाच्या जीवनामध्ये किती त्रास झाला, देवाधिकांनी त्या ठिकाणी कसा त्रास दिलाय. म्हणून त्यांचा बदला घेण्याकरता या तारकासुरानं ब्रह्मदेवाच्या आराधनेला प्रारंभ केला. बराच कालावधी त्या ठिकाणी ब्रह्मदेवाची आराधना करत आहे. ब्रह्मदेवाय नमः. ब्रह्मदेव विचार करताय, ओम ब्रह्मदेवाय माझी आजपर्यंत माझी आराधना करणारे खूप कमी लोक आहेत. कोण हा आराधना करतो? ब्रह्मदेवा भारत देशा सुरा एकाग्र अंतःकरणानं ओम ब्रह्मदेवा हा एका पायावरती उभा राहिलेला आहे तारकासुर. ओम ब्रह्मदेवा एका पायावरती उभा राहून 100 वर्ष ब्रह्मदेवाची आराधना केली. 100 वर्ष, 100 वर्ष त्या ठिकाणी एकाच पायावरती उभा आहे. ब्रह्मदेवा ब्रह्मदेव
त्रास द्यायला लागला. देवाधिकांना त्रास द्यायला लागला. आता पुढं सगळे देव म्हणतात यानं भगवान शिवजीच्या वीर्यातून मरण मागितलेलं आहे. भगवान शिवजीला तो डोके वादळ किती होता बघा. सती मातेनं दक्षाच्या यज्ञात काय केलं होतं? दिवे त्याग. हा म्हणला भगवान शिवाला बायकोच नाही, बायको नसले पोर काय त्यांना होती म्हणले नाही का. डोके दैत्य सुद्धा पूर्वीचे डोके बहादर होते. आणि अजून एक का तुम्ही रामायण वाचा बाबा, तुम्ही महाभारत वाचा, तुम्ही शिवपुराण वाचा. राक्षस वाईट होते पण त्यांचा एक गुण विष्णू भगवानला आवडायचा. कोणता? आजही तुम्ही रामायणाची सिरियल बघा. रावण लय वाईट होता पण रावणाची एक गोष्ट मला लय आवडते. कोणती? मन मोकळेपणाने हसायचं. मन मोकळे. तुम्ही बघा ते राक्षस हसायला थांबत नव्हते. शरीरात येईपर्यंत हसत असायचे. मन मोकळे हसायचे. नुसते हसायचे मला नाही का. त्याचा परिणाम त्यांना कधी अटॅक आला का? तुम्ही असं कधी वाचलं का? रावणाला 80,000 बायकांच्या साडीचं टेन्शन आलं म्हणून रावणाला अटॅक? अजिबात नाही. कारण मन मोकळेपणानं अवघड असतं. मला एक जण मला म्हणलं का रावण किती टेन्शन मध्ये असत. रावणाला काय टेन्शन नाही नाही पण तरी पण काऊन ते लय टेन्शन किती टेन्शन. मला टेन्शन काच नाही. त्याला 80,000 बायका होत्या म्हणले बायकायचं टेन्शनचं काय आलं बरं. नाही तरी पण नाही बायकायचं टेन्शनचं काय आलं म्हणलं बुवा. नाही नाही तरी पण त्यानं प्रश्न नेमका का विचारला होता. त्याची बायको तिकडून पाहत होती आणि मग प्रश्न विचार. मी हाडगळ मारा मी लय बेकारी. मग मी त्याला राव विचार नाही बुवा टेन्शन आणि बायको याचा काय संबंध बुवा नाही का. ती बायको तिकडून पाहिजे ना असं ताबे हातात धरली हातात लागलं धरलं. तुम्ही सांगा फक्त काहीच नका. तिचा जीव घेता खालवर व्हायचा नाही तरी पण म्हणजे नाही नाही. मग त्याला बाजू फिरून घेतली. म्हणजे त्याला 80,000 बायका. आता आम्हाला एका बायकोला दिवाळीला साडी घ्यायचं म्हणलं काय म्हणतो तो भावाला भेटून नाही का. मग तो 80,000 बायका साड्या कसं काय घेतो ह्या पस्तावा नाही का. आणि ज्याची लंका सोन्याची त्याला साड्याचं काही टेन्शन असेल नाही का. अवघड असतं. मी त्याला म्हणलं बघ 80,000 बायका जरी होत्या पण त्याला साड्या घ्यायचं टेन्शन नव्हतं. कारण लाडकी बहीण योजना तवाय होती. त्या बहिणीच्या योजनेतूनच त्या ठिकाणी तो साड्या घेत होता नाही का. तो सारखा पैसे घ्यायचा म्हणून मग ते त्या ठिकाणी साड्या घ्यायचा नाही का. बघा अवघड असतं. तो तारकासुर त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. इकडं देवांना त्रास देतोय त्यावेळेला देवता त्या ठिकाणी विचार करत आहे अरे आता हा उन्मत्त झालेला आहे. मग आता काय करायचं. याला वरदान मागून घेतलेलं आहे. आणि भगवान भोलेनाथ बाबा पार्वती माता ती सती माता पर्वताची उदरी अवतीर्ण झाली पण ती प्रगट होण्याकरता आता त्यांनी विवाह केला पाहिजे. पण विवाह करण्याकरता समाधी उत्थान झाली पाहिजे. कामाला पाठवलं. कामाला पाठवल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शिवजी एकटे पाठवा. भगवान शिवजी सती माता नव्हत्या ना त्या ठिकाणी भगवान शिवजी आलेले आहे. आणि भगवान शिवजी ध्यानाला बसलेले आहे. समाधीला त्या ठिकाणी बसलेले आहे आणि भगवान शिवजीला ध्यान करत आहे. नमः शिवाय. स्वतःचा असं भगवान शिवजीला चाललेली आहे. भगवान शिवजी मला शेवळेला बाण ब्रह्मदेवाला दिली होती. त्या बाणाचा पहिला प्रयोग ब्रह्मदेवावरतीच कामानं केल्यानंतर स्वतःच्या मुलीविषयी जी अभिलाषा निर्माण झाली होती शिवजीने निंदा केली होती. त्या वेळेला कामाला शाप दिला होता. तू भगवान शिवजी त्या तिसऱ्या नेत्रानं भस्म होशील. कया केल्यानंतर वरदान दिलं होतं. परत पार्वती सोबत विवाह झाल्यानंतर शिवंत होशील. तुला दुसरं शरीर प्राप्त होईल आणि रतीसोबत तुझा त्या ठिकाणी विवाह होईल. आज त्याचंही सुद्धा त्यालाही दिलेला शाप खरा घडणार आहे. आणि काम भगवान शिवजीला त्रस्त करण्याकरता निघालेला आहे. कामाचा अगोदर त्या ठिकाणी झालेला आहे. वसंत
पक्ष्यांचा किलकिलाट आहे, शिंद्यांचा शिवशिवाट आहे, हिंस्र हत्तीसारखे पशु सुद्धा तिथं वागता आहे. त्या अरण्यामध्ये वाघाची डरकाळी त्या ठिकाणी चाललेली आहे. आणि अशा ठिकाणाला भगवान शिवजीचं तप चाललेलं आहे. आणि तिथं काम केलं भगवान शिवजीला जास्त करायला लागलेला. भगवान शिवजीचं तप चाललेलं आहे. भगवान शिवजीच्या समाधी उत्पन्न करायला लागल्यानंतर भगवान शिवजी समाधीच्या वेळेला बोलायला लागला. भगवान शिवजी समाधी उत्पन्न झाली. भगवान शिवजी उठून उभे राहिले. कोण आहे? समाधीमध्ये कोण त्या ठिकाणी त्रास देतोय? उठून उभे राहिले. कोण आहे? इतका क्रोधानं त्या ठिकाणी तांडव नृत्य भगवान शिवजी करायला लागले. कोण आहे? अशा जीवनामध्ये मला त्या ठिकाणी त्रास देतोय. समोर कर्माला पाहिलं म्हणून इतका क्रोध उत्पन्न झाला. त्या क्रोधानं भगवान शिवजीचा तिसरा नेत्र उघडला. पण तिसऱ्या नेत्रानं काम जाग्यावरती जरूर त्या ठिकाणी भस्म झाला. जरूर त्या ठिकाणी भस्म झाला आहे. कामाशिवाय प्रतिमाता एवढं माफी मागते. भगवानाला सांगितलं निश्चितच त्या ठिकाणी तुझ्या जीवनामध्ये पुरुषा अवतारामध्ये तुला परत त्या ठिकाणी तो पती म्हणून त्या ठिकाणी प्राप्त होईल. तदनंतर आता सगळे देवदेवता येत आहे. इकडं त्या पार्वती मातेची परीक्षा वगैरे बघितली, कशी बघितली काय आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. असं गृहीत धरून त्यावेळेला भगवान शिवजीला विवाहाला तयार केले. आता बरेच विवाह झाले, पण 2 मिनिटात आपण विवाह त्या ठिकाणी करणार आहे आणि पुढच्या कथेकडे त्या ठिकाणी प्रारंभ करणार आहे. ज्या वेळेला भगवान शिवजीचा पार्वती मातेचा विवाह ठरला. विवाह ठरल्यानंतर भगवान शिवजीच्या त्या ठिकाणी विवाहाच्या वेळेला ज्या वेळेला भगवान शिवजी जातात त्यांच्या सोबत त्या ठिकाणी जर कोण असेल तर त्यांच्या सोबत कोणी कालवारी यायला तयार नाही. मग कोणाला घेऊन जायचं तर त्यांच्या सोबत भूते वेताळ नाचते, भूते वेताळ नाचते, भूते वेताळ नाचते, भूते वेताळ नाचते. हर्षयुक्त उमापते, हर्षयुक्त उमापते, हर्षयुक्त उमापते. भूते वेताळ नाचते, भूते नाचती. फक्त लग्नच नाही तो का काय नाही का, म्हणून लग्न कॅन्सल केलं पहिलं कारण. आणि दुसरं कारण आता हस्त बसल्यामुळं मुहूर्त नाही लग्नाला, त्याच्यामुळं लग्न कॅन्सल आहे. कारण मी पंचांगण बघितलं आता विष्णू भाऊ, त्याच्यात काही मुहूर्त नाही. त्यामुळं आपण गणपती बाप्पाचंही लग्न कॅन्सल करून टाकू. आता मग ते डायरेक्टच दोघांना पाठवत होते लग्नाच्या अगोदर नवरा कसं वाटतं मला सांगा, कसं बरं वाटतं का नाही का. आणि म्हणून नाही आता झाली प्रथा बाबा चालू नाही का. आता 2-4 दिवसापूर्वी आम्ही रवी भाऊन ते आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. 2 जण आले पत्रिका घेऊन बाबा 2. आणि ते म्हटले महाराज लग्नाला या बरं का, आशीर्वाद द्यायला या बरं का. म्हणलं तुम्हाला मी आशीर्वाद, माझ्या आशीर्वादानं माझ चांगलं व्हायला तुमचं काय होईल. या नाही या पण या. म्हणलं नाही लग्न कोणाच आहे. म्हणलं आमचं. म्हणलं
तुमचं तुम्ही नवरा बायको म्हणजे हा म्हणलं लग्नाच्या अगोदर दोघं संघच मानलीच तर कसं नसत होत सुटलं ते दोघं निघून गेले आणि मला त्रास व्हायला लागला मला आज पाहिलं मला मळमळ होते नाही मला नाही त्रास होते महाराज मग मी रवी भाऊला विचारलं का असं कुठं असतं का म्हणले महाराज लोड घेऊ नका मला कली किती बिघडला दोघं नवरा बायको अंतरपाठ काढल्याशिवाय एकमेकांना फुलहार घातल्याशिवाय एकमेकाकडे बघू नये आणि हे तर खुशाल दोघं आले म्हणले महाराज टेन्शन घेऊ नका महाराज काय टेन्शन घेऊ नका कलीचा प्रवाह कुठं चालला म्हणजे तुमचा रस्त्याने चाल द्या कली पाहू नका तुम्ही नाही का नाही तर जाशा डोंगरा डांगर नाही पण कली किती वाईट आहे किती प्रवाह दोघं नवरा बायको सोबत आले म्हणले महाराज याचं काही टेन्शन घेऊ नका आता तरी दोघं नवरा बायको आले काल एका लग्नाचं आमंत्रण घेऊन 3 जण आले होते म्हणजे कोण दोघं नवरा बायको त्यांचं पूर्ण आलं होतं ते अवघड असतं नाही का पण असो खऱ्या अर्थानं त्यांचा विवाह झाला आणि दोघं पार्वती माता आणि भगवान शिवजी कैलास पर्वतावरती गेलेले आहे आणि दोघांच्या गप्पा त्या ठिकाणी चाललेल्या आहेत दोघं त्या ठिकाणी बोलताय गप्पा मारा थोड्या मारा गप्पा फक्त घरच्यासारखी भांडणं करू नका म्हणजे झालं नाही का दोघांच्या त्या ठिकाणी गप्पा सुरू झालेल्या आहेत दोघं त्या ठिकाणी बोलताय बोला काहीतरी काय बोलायचं विचारा तुमचं नाव काय आहे हो तुम्ही किती वर्षाची आहे नाही का दोघांच्या आता त्यांचाही बरोबर आहे ना त्यांनी काय बोलायचं हे सांगायला ते काहीतरी ऐकायला नव्हते मी सांगायला मी नव्हतो नाही का भगवान शिवजीनं म्हणायचं पार्वती आज किती सुंदर दिसतंय ग तू वा काय अप्रतिम त्या ठिकाणी तुझं सौंदर्य आहे त्रिभुवनाला वेळ लावावं इतकं गोड त्या ठिकाणी सौंदर्य आहे भगवान शिवजीनं या कालावधीला बराच दिवस लुटला इकडं तारकासुर त्या ठिकाणी उन्मत्त झालेला एक दिवस सगळी देवदेवता भगवान शिवजीकडं त्या ठिकाणी येत आहे आणि भगवान शिवजीकडं त्या ठिकाणी आल्यानंतर भगवान शिवजीकडे आल्यानंतर म्हणताय आमच्या जीवनामध्ये तुमची आता फार मोठी गरज आहे ज्या कार्याकरता विवाह झाला ते कार्य आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी झालं पाहिजे कारण तुमच्या शुक्रातून तुमच्या तेजातून जो मुलगा होणार आहे तो आमचं त्या ठिकाणी रक्षण करणार आहे देवदिक आराधना करून त्या ठिकाणी निघून जात आहे आता काही ठिकाणी असं वर्णन आहे का देव आल्यानंतर भगवान शिवाचं रेत संकलन झालं मी माझ्या तेजापासून माझ्या रेतापासून मुलगा होणार आहे पण आता हे तेज मी तुम्हाला देतो पण या तेजाचं रक्षण कोण करणार त्या वेळेला तिथं तेज भगवान शिवजीनं टाकलं आणि अग्निदेवानं कपोताचं रूप धारण केलं आणि ते तेज साठलं गिळलं त्या तेजामध्ये इतकी उद्विग्नता त्या ठिकाणी होती अग्निदेवाचा कपोत पक्षाचं रूप त्या ठिकाणी धारण केलेलं आहे अग्निदेवाचा त्या ठिकाणी दहा व्हायला लागलेला आहे आणि त्याचा दहा व्हायला लागल्याच्या नंतर तो विचार करतो अरे माझ्या अंगाच्या वेदना त्या ठिकाणी होत्या माझं अंग का चढते माझं अंग कंपायमान का होते माझं अंग थरकापते का आहे अशा वेदना माझ्या जीवनामध्ये असा ते प्रकर्ष का त्या ठिकाणी होता तेवढ्यामध्ये पार्वती माता आली आणि पार्वती मातेला हे दृश्य हे प्रसंग कळाला माझ्या शिवाचं तेज तुमच्याकडे व्यक्त गेलं का तेव्हा हो तुम्ही फक्त तुमच्या कामापुरतं येता म्हणून अग्निदेवाला सांगितलं माझ्या पतीचं माझ्या स्वामीचं तेज चालतंय का जा मी तुला शाप देते माझ्या पतीचं तेज साठल्यामुळं इथून पुढे तू फक्त जळतोच राहशील तुझ्यात कोणी आलं तरी त्यालाही जाळशील आणि तोही जळतच राहशील त्याचा परिणाम अग्नी फक्त जळतो त्याच्यात सज्जनानं जा दुर्जनानं जा त्याला काय करतो जाळतो असं कधी झालं का एखादा दुर्जन गेला आणि दुर्जनाला त्या ठिकाणी त्यानं जाळलं आणि एखाद्या दिवशी सज्जन गेला आमच्यासारखा एखादा हरिभक्त पारायण गेला त्यानं हात घातला तो म्हणला नाही बुवा यांना नाही जाळायचं काऊन हे लई चांगले कीर्तन प्रवचन करते यांना नाही बुवा असं कधी झालं कोणी जाऊ द्या काकानाच महाराज असू नाही तर कोणी असू महाराजाचा धोत्रा सगळं काका नाही का कारण पार्वती मातेचा शाप आहे महाराज नाही का आणि म्हणून त्या माध्यमातून त्याला शाप दिला तो जळत राहशील अशी एक कथा आहे अजून एक कथा अशी का बराच कालावधी त्यांच्या जीवनामध्ये भगवान शिवजीच्या पार्वती मातेच्या विवाहाला बराच कालावधी त्या ठिकाणी झालेला आहे आणि बराच कालावधी झाल्यानंतर पुत्र संतान त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये होत नाही एक दिवस गुहेमध्ये भगवान शिवजी पार्वती माता जाता आणि तपश्चर्या करता 100 वर्ष त्या ठिकाणी तप केलेला आहे आणि एवढा कालावधी त्या ठिकाणी तप झाल्यानंतर
बाकीचे देवदेवता म्हणता अरे इकडं तारकासुर आपल्याला त्रास देतोय आणि हे गुहेमध्ये काय करताय बरं, जाऊन बघा बरं, कोणाला तरी पाठवतीनं काय करू राहिले, काय काय पाहणं त्याच ते तो काय करू राहिला, त्याच्या घरात काय चाललं, अरे त्याच्या घरात काय अख्खा धूर आपल्या घरात आपलं पार दुसऱ्याच्या घरात डुकून पाय, तुला का टोले खायचे का काय नाही का, पण बघा म्हणले कुणीतरी जाऊन बघा बरं, कोणाला पाठवायचं, अग्नी देवाला म्हटले तुम्ही जा, तो म्हणला नको, सगळी कसं आहे पण त्याच्या नको नाही का, कारण भगवान शिवजीचा क्रोध कामाला जळू शकतो, मला का जाळणार नाही, असं काही होणार नाही, पण देवाच्या रक्षणाकरता त्या ठिकाणी तुला जावं लागणार आहे, जा म्हटले, नाविलाज झाला, देवांच्या सांगण्यावरून ब्राह्मणाचा वेश अग्नी देवानं धारण केलेला आहे आणि गेले आणि त्या गुहेजवळ जाऊन आवाज देता भिक्षाम दे, भिक्षाम दे असा आवाज दिल्याबरोबर भिक्षाम दे, पुन्हा पुन्हा तो आवाज कानावरती पडतो, भिक्षाम दे, शिवाचं पार्वती मातेचं ध्यान चाललेलं आहे, हे विचार करत अरे आजपर्यंत कुठलाच याशक आपल्याकडं भिक्षा मागण्याकरता आला, आज कुठला याशक भिक्षा मागण्याकरता आला असला पाहिजे, ज्ञानानं पाहिलं हा काही सामान्य भिक्षुक नाहीये, हा साक्षात अग्नी देव आहे, मग याला भिक्षा काय द्यायची, अग्नी देव असल्या कारणानं त्याला सुद्धा भिक्षा तशाच पद्धतीशी दिली पाहिजे, म्हणून भगवान शिवशिनो पार्वती मातेनं आपल्या दोघांचा तेज काढलेला आहे, तेज त्या दोघांच्या तेजाशी भिक्षा अग्निदेवाला दिली, अग्निदेवाला ती भिक्षा पार्वती मातेनं वाढल्यानंतर अग्निदेव किती तप्त आहे, पण अग्निदेवाला त्या दोघांच्या तेजानं अग्निदेवाचा सुद्धा जहा व्हायला लागला, अग्निदेव त्या ठिकाणी पळत सुटले, एका भल्या मोठ्या पर्वतावरती तिकडीवरती त्या ठिकाणी गेले, परंतु त्या ठिकाणी सुटलेले, त्या ठिकाणी भगवान शिवजीचं पार्वती मातेचं तेज त्या ठिकाणी आता मी काय माझ्या शिवरामध्ये हे मला हे देश मी कसा सांभाळू, हे कुठेही टाकून सुद्धा चालणार नाही, कारण हे भगवान शिवजीचं जगत निर्माण करणारा जगत पिता त्या ठिकाणी जगत मातेचं जगत पितेचं हे देश आहे, हे काही सामान्य देश त्या ठिकाणी नाहीये, म्हणून अग्निदेव त्या ठिकाणी परत सुटलेले, एका टेकडीवरती त्या ठिकाणी परत गेलेले आहे आणि ते देश त्या ठिकाणी त्यांनी खाली टाकलेलं आहे, ते खाली पडल्याबरोबर त्याचे 6 शिंग त्या ठिकाणी झाले आणि 6 शिंगापासून 6 बालक निर्माण झाली आणि 6 बालक निर्माण झाल्यानंतर काही कृतिका तिथे स्नानाला आलेल्या आहेत, त्या कृतिकांनी एक एक बालक घरी नेले, 6 जणी 6 बालक घरी घेऊन गेले, ते बालक घरी आणल्यानंतर पतीनं पाहिलं ही कुणाची बालक घरी घेऊन आलेली आहेत तुम्ही, त्यावेळेला सांगितलं ही बालक रडताना दिसली, कुणाशिवाय काय माहिती नाही, पण आमच्या शिवरामध्ये आम्ही ती बालक रडताना पाहिली आणि त्यांचा आगंत आमच्या शिवरामध्ये सहन झाला नाही आणि म्हणून आम्ही ती बालक स्वामी घेऊन आलो तुम्हाला विचारता बाप, त्यांचे पती ऋषी त्या कृतिकांचे क्रोधायमान झालेले, आपलेच समारंभ आहे म्हटले तुम्ही हे कुठून घेऊन आले, जा शिकून आणले तिथं ठेवून द्या, त्या कृतिका पतींच्या बोलण्यामुळं त्या ठिकाणी प्रत्येकीनं ती आणलेलं एक एक बालक घेऊन जाता, एका बुंद्यामध्ये ती 6 बालक ठेवता, ते 6 बालक त्या बुंद्यामध्ये ठेवल्यानंतर 6 बालकाचं एकत्रीकरण झालं आणि 6 मुखाचा एक बालक निर्माण झाला, त्यांचं नाव षडानन, 6 मुखाचा असल्यामुळं नाव पडलं षडानन, तेच आहे कार्तिक स्वामी कार्तिक भगवान की जय, पार्वती महादेव की जय, शिव महापुराण की जय. आता अशा पद्धतीनं त्या कार्तिक स्वामींचं प्रागट्य झाल्यानंतर बराच कालावधी त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये लोटला, काही कालावधी भगवान शिवजीनं त्यांना साधना करायला लावली, ती कोणती काय, शत्रूवरती विजय प्राप्त करण्याकरता कोणती साधना करावी, त्यांना शत्रू सुद्धा मोहित होण्याची ताकद आहे, अशा बऱ्याच साधना या शिव महापुराणामध्ये त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ती साधना त्या ठिकाणी कार्तिक स्वामीनं केल्याच्या नंतर काही ठिकाणी गणेश महापुराणामध्ये तर
शिवशीकडे त्या ठिकाणी ते येत आहे. आता पहिल्यांदा त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा अगोदर कोणी स्वीकार करत नाही. त्या कृतिकांनी सुद्धा तिथं नेऊन ठेवलं. अग्निदेवही स्वीकार करायला तयार. पण ज्या वेळेला कळालो का हे मुलगं देवांचं रक्षण करणार असणार आहे, हे मोठे स्वामी असणार आहे, यांचं भलं मोठं नाव असणार आहे. आता अग्निदेव म्हणतात तेज मला दान दिलं, मुलगं माझं. त्या कृतिका म्हणतात मुलगं आमचं. पार्वती माता म्हणताय तेज मी दान दिलं म्हणून मुलगं माझं. त्यांच्यामध्येच भांडणं सुरू झाली. चांगलं लेकरू असेल तर कोणी म्हणतं बाया पडलं नाही का, बघा चांगलं निघू दे एखादं. चांगलं लेकरू निघालं ना, बाप म्हणतो माझ्यावरच पडलं, आई म्हणते नाही नाही माझ्यावर पडलं. आजीचं वेगळंच राहतं. नाही बा तुमच्या दोघा नाही पडलं, फुईवर गेलं. फुईवर फुईवर कसं गेलं तिलाच माहिती नाही का. पण ते काही येडं धड निघू द्या, माझ सरकारचं कुठे नाही करणार, उद्योग करणार नाही का, असं निघालो. आई म्हणत आपली नाही गेलो, त्याच्या बाप होईल, त्याच्या बाप असं काही झालं त्याच्या बापावर उठून मोकळ्या नाही का. तो आपल्यावर नाही गेलो. नाहीच वेगळंच राहतं. बाया आमच्या खानदानात नव्हतं असं, कोणी पडून असं कोणत्या खानदानात ते नाही का. सगळेजण त्या ठिकाणी म्हणतात मुलगं माझं, मुलगं माझं. पण भगवान शिवशी त्यांना मांडीवरती घेऊन त्यांना कुरवळत आहे. त्यांना गणेशाची आराधना त्या ठिकाणी करायला लावलेली आहे. आणि ही सगळी आराधना झाल्यानंतर आता त्या ठिकाणी कार्तिक स्वामींच्या जीवनामध्ये सगळे देवदेवता म्हणतात तुमचं जे कार्य आहे त्या कार्याकरता त्या ठिकाणी तुम्ही तयार व्हा. इंद्रादिक देवानं आपले आयुध त्या ठिकाणी त्यांना अर्पण केलेले आहे. रथ तयार करायला लावलेला आहे. आणि कार्तिक स्वामींना युद्धाकरता तयार केलेलं आहे. आणि इकडे तारकासुर उन्मत्त झालेला आहे. तारकासुराच्या शिवणामध्ये अनेक देवदेवते हा उन्मत्त झालेला तारकासुर देवादिकांच्या शिवणामध्ये त्या ठिकाणी त्रास घेत आहे. अनेक देवांना त्या ठिकाणी त्रस्त केलेला आहे. तारकासुर कुठे गेले, झोपले काय. तारकासुर युद्धाकरता तयार झाला. हसत हसत तारकासुर निघालेला.
छोट्याशा उदरी गणपती बाप्पाचं प्रागट्य झालेलं आहे. कसं थोडक्यात बघू आणि त्रिपुरेश्वराचा वध करून आपण थांबणार आहे. पुढे प्रसंग असा निर्माण झाला. आता बरेच जण त्या ठिकाणी, काही ठिकाणी असं वर्णन आहे, गणपती बाप्पाचं प्रागट्य झालं, भगवान शिवानं शिरच्छेद केला. पण काही ठिकाणी असं वर्णन आहे का पार्वती मातेनं बराच कालावधी त्या ठिकाणी आराधना केली. गणपती बाप्पा प्रसन्न झाले. तुला काय पाहिजे? तुझ्यासारखा पुत्र पाहिजे, माझ्यासारखा नाही, मीच तुझ्या उदरी जन्माला येईल, तुला जसा पाहिजे तसा होईल. अंतर्धान पावले अभिवचन देऊन पार्वती मातेनं गोड एक पुतळा तयार केला. त्याला हत्तीसारखे सोंड आहे, गोड हत्तीसारखं मुख आहे, पोट असं मोठं आहे. असं असं कसं आता दाखवता येणार नाही, कारण नाही का उगा आगा परिभोग करायला गेलो जायचं फुटवलं नाही का बघा. आणि म्हणून असे ढेर आहे. असं गोड पुतळा तयार केला आणि एकटं बघता का रे याच्यात प्राण असतं तर किती बरं झालं असतं. आणि म्हणून तिकडून कोणी येणार नाही, तिकडे काय पाहू नका आता नाही का. तिकडं गणपती बाप्पाचं त्या पद्धतीनं त्याच्यात प्राण येतो आणि म्हटले मैया मी प्रगट झालो. अशी एक कथा आहे. अजून अशी एक कथा आहे जी शिव महापुराणामध्ये आली आहे. गणपती बाप्पाच्या प्रागट्याची कथा ब्रह्मदेव नारदांना सांगता, सुत शौनकांना आणि नंदी महाराज संकादिकांना सांगता. एक दिवसाचा प्रसंग आहे. पार्वती माता कैलास पर्वतावरती, भगवान शिवजी कुठंतरी स्नाना करता गेलेले आहे, कुठंतरी पूजे करता बाहेर कुठंतरी फिरण्या करता गेलेले आहे. आणि पार्वती मातेला त्या ठिकाणी स्नान करायचं आहे. पण म्हटले माझ्या पतीने इथं काही माझ्याकरता शावर नाही बांधले, नाही तर शावर कडे गेले केली अंघोळ नाही का. माझ्या रक्षणाकरता कोणीतरी इथं पाहिजे. त्यावेळेला त्यांच्या ज्या दास्या आहेत, तिचं नाव विजया, त्यांनी सांगितलं, म्हटले अगं तुझ्याकडं काय कमी आहे, तुझ्या शक्तीपासून पुत्र निर्माण कर. शक्तीपासून पुत्र निर्माण केला. काही काही म्हणतात मळ मळ, असं किती मळ आला होता. मळ म्हणजे आपल्याला साबण आहे का, आपला तर फक्त दिवाळीलाच राहतो नाही का. चला चला दिवाळी आली, मोठी स्नानाची वेळ झाली नाही का. एवढे दिवस का बिगर आंघोळीचा निघतो बघा नाही का. पण बघा आपलं रोज आपल्याला साबण आहे, त्यांना साबण नाही का. आपलंच नाही का आरोग्याचे रक्षण करतो नाही बाय, आपल्याला तसं त्यांना नव्हतं का. हे मळ प्रतीक आहे. पण मळ म्हणजे शक्ती, म्हणजे मळापासूनच प्रागट्य. पण मळ म्हणजे शक्ती. तो आपल्यासारखं नाही, काही काही मळ म्हणजे असं नाही का. त्या मळापासून एका बालकाला त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि त्या बालकाला निर्माण केल्यानंतर त्या बालकाला त्या ठिकाणी रक्षणा करता ठेवलं. किती सौंदर्यवान बालक आहे. एकटक पार्वती मातेनं बालक निर्माण करून त्याच्याकडे बघावं, म्हणावं चिमणा हा गोरा गोरा पान, चिमणा हा गोरा गोरा पान. शिव
माझ्या रक्षणाकरता तू इथं उभा राहा. त्यांना रक्षणाकरता त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. रक्षणाकरता तिथं उभं केलं. कालांतराने फिरून भगवान शिवजी चालले आणि अडवलं. म्हणजे आतमध्ये जायचं म्हणजे कहू बाईचं घर आहे, मम्मीचं घर आहे, मम्मीचं आतमध्ये जाता येणार. म्हणजे भाऊ तो मम्मीचा, अरे मी तो पप्पा आहे ना, पप्पा. म्हणजे काचे पप्पा काय म्हणलं हे काही वर्ष आला का म्हटले नाही का. आणि तू झाला मला कळा नाही म्हटले. असं कसं होऊ शकतं म्हणले. कुठली मम्मी काय हे माझं घर आहे, काही सांगू नका. ते घर माझ्या आईचं म्हणे, आतमध्ये जाता येणार. हे माझं घर आहे, काही वशीला लावू नका म्हटले. हे माझ्या मम्मीचं घर. अरे तुझी मम्मी. दोघांच त्या ठिकाणी युद्ध झालेलं आहे. त्या युद्धामध्ये भगवान शिवानं गणपती बाप्पाचा शिरच्छेद केला. पार्वती मातेचं स्नान झालं आणि बाहेर पाहिलं. आपल्या पतीनं आपल्या मुलाचा शिरच्छेद केला म्हटल्यानंतर ती म्हणली बया शिरच्छेद केला म्हटले गणपती बाप्पाचा. माझ्या एकुलती एक मुलाला मारलं. तुम्हाला माझा मुलगा सुद्धा सण झाला नाही म्हटले. माझा मुलगा सण झाला नाही. त्यावेळेला भगवान शिवजी म्हटले शांत हो. काय शांत हो? माझ्या मुलाला मारलंय. काळजी करू नको. तुझा मुलगा जिवंत करतो. भगवान शिवजीने आपल्या गणांना बोलवलं. हे गणांना वनामध्ये जा. पहिला जो कोणी प्राणी दिसेल त्याचा शिरच्छेद करून घेऊन त्याचा शिर बसतो. हे गण गेले आणि त्यांना सगळ्यात पहिल्यांदा हत्ती दिसला. हत्ती बरं तो पार्वती मातेच्या माहेरचा. बरं भगवान शिवजीची आज्ञा होती पहिला दिसेल त्यालाच मारायचं. नावेलाच झाला त्याला त्याचं शिर त्या ठिकाणी कापलेलं आहे. आणि घेऊन आलं. पार्वती मातेनं पाहिलं बया मग मायाच्या हत्तीच मूळ कर आपलं म्हणले. तुम्हाला काही सण होत नाही. कारण माता मौलीचं माहेरच्या भावावरती प्रेम असेल यात विशेष नाही. बाहेरच्या वस्तूवरती प्राण्यावरती सुद्धा प्रेम असतं. आपल्या नवऱ्यापेक्षा सुद्धा जास्त प्रेम बाहेरच्या कुत्र्यावरती सुद्धा म्हणजे कुत्रे इतकं सुद्धा प्रेम नाही. असं नाही मला काही म्हणायचं बरं का. पण कुत्र्यावर सुद्धा जास्त बाया मायाचं कुत्र आहे का. पण त्या कुत्र्या पैतो याची कुत्र्यासारखी हाडहाड केली त्याचं काय नाही का. त्यामुळे भगवान शिवजी म्हणता शांत हो. आतापर्यंत तुला हे दोन्ही वेगळे बघावं लागत होते पण आता तुला दोन्ही एकच बघता येतील. एकामध्येच त्या ठिकाणी हत्ती बी आणि मुलगा बी एक. त्या गजाचं शिर बसवलं म्हणून त्यांना नाव पडलं गजानन. गजानन गणपती बाप्पा की जय. उमापती महादेव की जय. हळूहळू गणपती बाप्पा मोठे व्हायला लागले. त्यांचं कार्य आहे सिंधू रावाचा दैत्य मारणं. त्या सिंधू दैत्याला अनेक जण मारण्याकरता पाठवला. एक राक्षस गुंगराच्या रूपामध्ये आला. स्तनपान करते पार्वती माता आणि त्यांच्या पूर्वीच्या काळामध्ये पायात वाळा असायचा नाही का. म्हणून म्हणताना पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा. पुष्पहारांचा घातल्यात बाळा. तशाचा आवाज झाला रे गणपती माझा. तशाचा आवाज झाला रे गणपती माझा.
मोठाल्यानं जोरात गागा गणपती बाप्पा. तुम्ही थांबा थोडं. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. त्यांच्याकडचा टाळी वाजवा. पहिले पुरुष मंडळ नंतर महिला आता महिला. गणपती बाप्पा. असं नाही, नवऱ्या संघ कशा भाजतात तो जोरात नाही का. गणपती बाप्पा. आता कसं जोरात निघालं ग बाया. नवऱ्या संघ भांडण म्हटल्यावर नाही का. बघा असो पुढं पायामध्ये वाडा होता पूर्वीच्या काळामध्ये, आता वाडा नाही. मग पोरगी असली तरी तोडल्या आणि पोरगा असलं तरी तोडल्या बांगड्या होणार त्याला तेवढंच राहील नाही का. पण वाडा असायचं, वाड्यामध्ये ताकद आहे उष्णता शोषण करण्याची. आणि म्हणून झालं असं, त्या वाड्याला एक छोटस घुंगरू होतं. घुंगरू एक राक्षस सूक्ष्म रूपानं त्या ठिकाणी होतो आणि त्या घुंगरामध्ये शिरला. त्याला वाटलं मी वजन वाढवून गणपती बाप्पाला मारणार. त्यानं वजन त्या ठिकाणी वाढायला सुरुवात केलेली आहे. वजन वाढवल्यानंतर पण गणपती बाप्पानं पार्वती मातेवरती मायाचं आवरण टाकलं. जोरामध्ये पायाला झटका दिला. ते घुंगरू जोरामध्ये ओढून पडलं आणि त्यातलं राक्षस मृत्यू पावला. घुंगरू मात्र सापडायला तयार नाही. म्हणून म्हणताना माझ्या गणाचं घुंगरू हरवलं गौरीला गावलं. माझ्या आणि गणपती बाप्पाचं कार्य होतं. त्या सिंधू नावाच्या राक्षसाला मारलं. तदनंतर आता पुढे प्रसंग असा निर्माण झाला. हा तारकासुर मृत्यू पावल्यानंतर नारद महर्षी म्हणतात त्याचं पुढे काय झालं. तो मृत्यू पावला म्हणे. ब्रह्मदेव म्हणतात पण त्याला 3 पुत्र होते. एकाचं नाव आहे तारकाक्ष, एकाचं नाव आहे विद्युन्माली आणि एकाचं नाव आहे कमलाक्ष. या 3 पुत्रांनी सुद्धा ब्रह्मदेवाची आराधना केली. काय पाहिजे मागा. अमरत्व पाहिजे. देता येत नाही. बापाचा बदला घ्यायचा आहे म्हणून अमरत्व मागता. देता येत नाही, वेगळं काहीतरी मागा. आता त्यांनी विचार केला घरात मरू नको, दारात नको, दिवसा नको, रात्री नको, स्त्रीच्या हातून नको, पुरुषाच्या हातून नको, अशी वरदानं मागावे. तर हिरण्यकश्यपूची कॉपी केल्यासारखं होईल. तो म्हणला कॉपी करायची नाही. खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. मग तो म्हणला वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी मागायचं. मग त्या तिघांनी सुद्धा सांगितलं मला असे काही नगर निर्माण करून द्या का त्या नगरांचा कधी नाश होणार नाही, अशी अविनाशी नगर त्या ठिकाणी द्या. त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतात 3 नगराचा कधीच नाश होणार नाही. पण जर तुमचं पाप वाढलं, पापाच्या बळावर ते एका रेषेमध्ये येतील आणि एका
रेषेमध्ये आले का भगवान शिवजीच्या एका बाणानं 3 नगरांचा तुम्हा 3 जणांचा नाश होईल असं म्हटल्याबरोबर त्यांना तथास्तु विश्वकर्म्याला सांगून 3 नगर निर्माण करून दिली. एकाला चांदीचं, एकाला सोन्याचं, एकाला तांब्याचं असे 3 नगर त्या ठिकाणी निर्माण करून दिले. विद्युन्माली, कमलाक्ष, तारकाक्ष हे सगळे आपापल्या आकाश मार्गामध्ये निर्माण केलेल्या त्या नगरामध्ये राहतात आणि उन्मत्त झाले. पण तरी सुद्धा आता ते मारायला तयार नाही, कारण भगवान शिवानं 3 नगर एका रेषेत आली का देवाच्या बाणानं मृत्यू होणार होता. म्हणून त्यांचा उन्मत्तपणा वाटला, त्यांचं पाप असह्य झालं, पण तरी मरत नाही. त्याला कारण असं होतं, त्यांचं पाप होतं पण प्रजेच्या पुण्याच्या बळावर ते जिवंत होते. प्रजेचं पुण्य सामान्य नाही. आजही राजे महाराजे सुखानं जीवन जगता याला कारण तुमचं आमचं पुण्य आहे, प्रजेचं पुण्य आहे. आणि म्हणून त्या माध्यमातून सगळे देवदेवता भगवान शिवाकडे जाता आणि भगवान शिवजीशी त्या ठिकाणी आराधना करत आहे. साहेबराव बाबा शिवजीकडे गेले आणि सगळे देवदेवता म्हणतायत नागेंद्र नागेंद्र हाराय त्रिलोचन भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय भोलेनाथ बाबा म्हणता कशा करत आले. पुन्हा पुन्हा देवांनी नमस्कार करू कशा करत आले देवा हो, हे तुमच्यावरती भगवान शिवजी म्हणता प्रसन्न आहे. तारकाक्ष, विद्युन्माली, कमलाक्ष हे हनुमंत झालेले आपल्या पित्याप्रमाणे सगळ्या देवांना त्रस्त करून सोडलेला आहे. पृथ्वीवरती हाहाकार सुरू झालेला आहे. सगळ्यांना त्या ठिकाणी त्रास दिसत त्याच्यापासून त्या ठिकाणी तुम्ही रक्षण करू शकता. भगवान शिवजी असं म्हणतात, हे 3 एका रेषेत मारू शकतो. विश्वकर्मा म्हणतात 3 नगर एका रेषेत आल्यानंतर नाश करा, निश्चित करेल, निश्चित त्यांना मारा, नक्की मारेल. विष्णुकर्मा म्हणतात आता ते एका रेषेमध्ये येण्याची जबाबदारी माझी आहे. आणि असं म्हणून सगळे देवदेवता स्वस्थानाला जातात. बाकी शिवरे म्हणतात अहो, तुम्ही सांगितलं एका रेषेत नगर येतील, पण कशी येणार, कधी येणार. विष्णू परमात्म्यानं आपल्या शरीरापासून पुरुष निर्माण केला. त्याला राक्षसही म्हणता येत नाही आणि त्याला देवही म्हणता येत नाही. त्याला राक्षस म्हणावं तर देवाच्या शरीरापासून निर्माण झाला, विष्णू परमात्म्यापासून निर्माण झाला. आणि त्याला देव म्हणावं तर त्याला वाईट कीर्ती पसरवण्याकरता त्या ठिकाणी जन्माला घातलेला आहे. तो जन्माला येताना मुखाला त्या ठिकाणी फडक बांधून आलेला आहे, हातामध्ये झाडू घेतलेला आहे आणि त्याचं नाव आहे हरिमर्दन. तो हरिमर्दन भगवान विष्णू परमात्म्या समोर प्रगट झाला आणि बोला स्वामी कशा जन्माला घडवले, माझ्या जन्माचं साध्य काय आहे. सांगितलं काही नाही, पाप वाढवायचं, प्रजेला सांगायचं भजन ही भक्ती नाही, भजन हीच भक्ती आहे, मुक्ती झोपणं हीच मुक्ती आहे. तेव्हापासून भोजन हीच भक्ती झाल्यामुळं बरेच जण बाबा श्राद्धाच्या कीर्तनाला लेट यायला लागले का, एवढं झालं बाद झालं, कारण ते म्हणले भोजन हीच भक्ती आहे. हे बहुतेक त्यांच्याच मनातले असले पाहिजे नाही का. भोजन हीच भक्ती, बरं मुक्ती, स्वप्न हीच मुक्ती आहे. सगळे प्रजा भोजनाला भक्ती समजायला लागली, झोपण्याला त्या ठिकाणी मुक्ती समजायला लागली. प्रजेचं पाप वाढलेलं आहे आणि प्रजेच्या पापाच्या बळानं 3 नगर एका रेषेमध्ये त्या ठिकाणी आलेली आहे. 3 नगर एका रेषेमध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. इतकं पाप त्या ठिकाणी वाढलेलं आहे. आतापर्यंत प्रजेच्या पुण्याच्या बळावरती त्या ठिकाणी जिवंत होते. प्रजेचं पाप झाले, 3 नगर एका रेषेमध्ये आलेले आहे. शिवजी सज्ज झालेले आहे. विश्वकर्म्यानं रथ तयार केलेला आहे आणि विश्वकर्म्यानं रथ तयार करून थोडे आपला उभे राहा.
नाश होईल, त्या नगराचा नाश होईल. शिवजीनं आपला धनुष्य त्या ठिकाणी लावलेला आहे. तर तो धनुष्य एका रेषेमध्ये आलेले 3 नगर, 3 जण एकाच रेषेमध्ये आहे. तारकक्ष, विष्णुवाली, नवलक्ष. आणि त्या 3 नगरावरती, त्या 3 राक्षसावरती भगवान शिवजीनं बाण सोडला आणि एकाच बाणानं 3 राक्षस गतप्राण त्या ठिकाणी झालेले आहे. एकाच बाणानं 3 नगराचा, 3 राक्षसाचा नाश झाला. म्हणून भगवान शिवजीनं नाव पडलं त्रिपुरारी. त्रिपुरारी भगवान की एकाच बाणानं 3 जणाचा, 3 नगराचा, 3 राक्षसाचा नाश झाला. म्हणून शिवाला नाव पडलं त्रिपुरारी. आणि ज्या दिवशी मारलं तो दिवस आहे त्रिपुरारी पौर्णिमा. त्या दिवशी या राक्षसांना त्या ठिकाणी मारलेलं आहे. अशा पद्धतीने भगवान शिवजीनं त्या ठिकाणी त्यांचं कार्य केलेलं आहे. पुढे भगवान शिवजीच्या बऱ्याच कार्याचा त्या ठिकाणी विस्तार आहे. नारद प्रश्न मागून प्रश्न त्या ठिकाणी विचारत आहे. पण अजून कुठले प्रश्न विचारले. तदनंतर या 3 नगराचा नाश झाल्यानंतर काय झालं, तर एकाच्या डोक्याला लागल्यामुळं ते डोकंच वळायला लागले. म्हणले काय अडचण नाही, मी खाली निवांत पडलेलो आहे. कारण ते पडले गदा माग आहे नाही का, त्याच्यामुळं डोक्याला महार लागलेला आहे एका राक्षसाच्या. कारण ते लॉगर असल्यामुळं, लॉक काढत असल्यामुळं म्हणले लई डोक्याचा वापर करतो काय नाही का. अशा पद्धतीनं 3 नगरांचा नाश झालेला आहे. आता तदनंतर पुढं काय घडतं, कुठले प्रश्न नारदांनी विचारले, याचं चिंतन आज नाही, उद्याच्या कथेमध्ये आपण करणार आहे. पुढं शेगदा आमचे कैलासवासी सोपानंद माधवराव पाटील गुजर अण्णांच्या या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चालत असलेली भगवान परमात्म्याची वाङ्मयीन कथा, त्या माध्यमातून भगवान शिवजींच्या या शिवभक्तांशी जमलेली मांदियाळी आमचे साहेबराव महाराज असतील, आमचे दीपक महाराज आहे, आमचे भारत महाराज आहे, आमचे अमोल महाराज आहे. हे मांदियाळी म्हणजे भगवान शिवजीचे गंधर्व आहेत, जणू गंधर्व आहेत. एकदा त्यांच्याकडे टाळी वाजवा. अगदी त्यांना मनापासून धन्यवाद आहे. कारण शिवाची कथा कशी केली पाहिजे. शिवजी विष्णूचे भक्त आहे आणि विष्णू शिवजीचे भक्त असल्यामुळं शिवाला काय लागतं हे विष्णूला माहिती असल्यामुळं विष्णू परमात्मा याचं गोड आयोजन नाही करणार, तो गोड करणार नाही का. म्हणून आमच्या विष्णू भक्तीचे गोड आयोजन महाराज असं वाटतं हे दिवस संपूच नाही का. पण आता कथा अशी चालू ठेवली असते, काय अडचण नाही, महिनाभर करू हे थांबतील महाराज, पण आमचं पुढचं मोकळं होणार नाही का. त्याच्यामुळे 7 दिवसात आवरलेलं बरं. बरं असं बाबा मी पहिल्या दिवशी सांगितलं शिवकथा झाली का यज्ञ होणं गरजेचं आहे. काल त्यांनी इथं यज्ञ केला. पण वसंत महाराज काल तुम्ही माझ्या स्वप्नात आले, खरंच आले. आणि स्वप्न असं पडलं, म्हटले तुम्ही असं सांगितलं होतं कथा पूर्ण झाली का यज्ञ करावा लागतो आणि कथाकाराला 3 तोळे सोनं द्यावं लागतं. मग त्यांनी यज्ञ पूर्ण केला तसं सोनं सुद्धा देतील म्हणे. मला वाटलं आता बहुतेक ते पूर्ण होते. विनोदाचा भाग सोडा. जसं शिव आणि विष्णू एकच आहे तसे ऋषी आणि विष्णू एकच आहे. दोघांचं हृदय वेगळं आहे. खरंच फार प्रेम आहे. कधी प्रवासामध्ये असलं ना त्यांचे बरेच कॉल येतात, माझं नीट बंद असतं. कारण काय असतं माहितीये का, काही काय ना ते युट्यूबवरती कीर्तन बघता, इंस्टावरती रील्स बघता, सारखे ते मेसेज कर, सारखं ते व्हिडिओ कॉल कर. काय तू इकडं व्हिडिओ कॉल कर, इकडं जाईल तर गाडी कुणाकडे निघून नाही का. अवघड नाही मारा, तुम्ही कुठे कुठे मारायला गेलो येतो तू आता स्मशान जोडू लागायला नाही का. नेट बंद असतं. पण कधी कधी ते कॉल करतात आणि नाही एवढं बघून आता ते बरेच नंबर 3,500, 4,000, 5,000 नंबर नाही बघणं झालं तर वसंत महाराजांना कॉल करतात. तेवढं ऋषी बाबांना सांगा. मग त्यांचा कॉल होतो, महाराज काळजी घ्या, कसं काय बरं चाललं. कोण कोणावरती एवढं प्रेम करतो हो. प्रेम प्रीतीचे बांधले ते नसुटे काही केल्या. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. असंच प्रेम फक्त असं आमच्या विष्णू भाऊंचं आमच्यावरती राहावं. कारण साहेबराव बाबा म्हटले महाराज आम्ही गायनाला जातो, आमचे बाकीचे तिथं गेल्यानंतर आमचे फॅन होत्या, पण मी पहिल्या वर्षी इथं आलो या बाबाचा मी फॅन झालो म्हटले नाही का. हा काय अवतारी माणूस आहे का काय. इंडोनेशिया सारख्या देशात राहून इतका गोड महोत्सव करतात. रुंगाईचं क्षण काढणं काय, कुठल्याच कामात कमीपणा नाही, काहीच नाही, काहीच नाही. काय मला ते आज माहिती झालं काय महाराज या माणसाचा मोठेपणा असेल.
एक महात्म्यासारखं जीवन आहे आमच्या विष्णू भाऊंचं. मी म्हणे खऱ्या अर्थानं अण्णा तर भाग्यवान आहे. अण्णांना आमच्या सुद्धा भाऊंसारखे विष्णू भाऊंसारखे पुत्र भेटले. अण्णांच्या जीवनामध्ये काही वेळेला मुलांचं भाग्य असतं, बाप चांगला, अण्णा चांगलेच होते, पण अण्णांचं सुद्धा भाग्य काही इतके गोड रत्न त्यांच्या उदराला त्या ठिकाणी लाभले. त्या परिवाराचं सुद्धा भाग्य असे सहजासहजी असे रत्न जन्माला येत नाही. हे रत्न काही ठिकाणी रतन जन्माला येते. रतन असं त्यांच्याकडे पाहिलं आणि ते कोणी बाबा जाऊन काय बाबा असं बाबा त्या गोमाशान भीमाशान बसलेलं आणि त्याची म्हणते बाबाच दर्शन घे, बाबाच तिकडं जाळ कर त्याचा काय इकडं नको. मग खाली पत्कन दर्शन घेणं राहतं केव्हा कळत पाय चिगड झाले का मग कळत. याच्याकडून सरस्वतीनं तुझा वास केला आहे नाही का. पण अगदी गोड आमचे विष्णू भाऊ सुद्धा भाऊ त्यांना धन्यवाद आहे. पुत्र भावा ऐसा हुंडा, पुत्र भावा ऐसा हुंडा, पुत्र भावा ऐसा हुंडा, पुत्र भावा ऐसा हुंडा, ऐसा गुंडा ज्याचा तिलो की झेंडा, पुत्र ऐसा देवा देवा जन त्याला म्हणे बाबा. असा पुत्र आमच्या जीवनामध्ये कन्या तरी ऐशी जैसी मीरा मुक्ताबाई. आणि अशा पद्धतीनं खरंच अण्णाही भाग्यवान आहे आणि आमच्या आई साहेब सुद्धा भाग्यवान आहे. इतके गोड रत्न आजींच्या कुशीमधून जन्म घेत आहे, त्यांना मनापासून धन्यवाद आहे. आज कथेकरता विशेष करून ज्यांची उपस्थिती आपल्या गावचं भूषण हरिभक्त परम गोड कीर्तनकार आमचे यशवंत महाराज आहे. त्याच पद्धतीनं आज विशेष करून ज्यांची उपस्थिती आपल्या परिसराचं भूषण, ज्यांच्या वाणीमध्ये प्रखरता आहे, ज्यांच्या वाणीमध्ये सगळे रस जणू भरलेले आहे. करुण रस असेल, विभत्स रस असेल, रौद्र असेल, हास्य असेल, असे गोड एक वैष्णवप्रेमी आमचे निलेश महाराजही एक मनाचा मोठेपणा करून आज कथेकरता उपस्थित आहे. महाराजांकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. विशेष करून गोड कथाकार, अगदी कृष्ण परमात्म्यावरती निस्वार्थ प्रेम करणारे, काना अखंड सोबत असणारे आमच्या कावेरीताई, त्यांची या ठिकाणी उपस्थित एकदा त्यांच्याकरताही जोरदार टाळी झाली पाहिजे. अगदी दोनही महात्म्याचा आज आपल्या कथेला उपस्थिती आहे. थोडं 2 मिनिटं त्या ठिकाणी ते बोलतील, काही सूचना होतील, नंतर आरती होईल. तोपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. आणि उद्या लवकर या. उद्या आज कॅसेटमुळे उशीर झाला. उद्या राईट 7ला सुरुवात होईल. मी 7:30ला इथे येणार आहे, कारण 12चे 12 ज्योतिर्लिंग ऐकायचे.